मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र फायर LLB CET दिलेली आहे आणि तुमच्या मनात आता अनेक प्रश्नांचा गोंधळ चालू आहे. जसं की तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्यानंतर कॅप राऊंडची प्रोसेस काय असते, तसेच कॅप राऊंडसाठी कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी असायला हवेत आणि जर तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या रिझल्टची एक्सपेक्टेड डेट, संपूर्ण कॅप प्रोसेस आणि ॲडमिशनसाठी लागणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्स बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, LLB ॲडमिशनसाठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर सुरुवातीला आपण यापूर्वी ज्या एक्झाम्स झाल्या होत्या त्या एक्झामचा रिझल्ट कधी आला होता हे डिस्कस करूयात. तर 2025 मध्ये 28 एप्रिलला फायर LLB CET झाली होती आणि या CETचा रिझल्ट हा 4 जून 2025 ला लागला होता. त्यानंतर कॅप राऊंड जे होते ते 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाले होते. ते जर आपण त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2024 साठी पाहिलं तर 3 मेला ही परीक्षा घेतली होती आणि या परीक्षेची जी रिझल्टची डेट होती ती 26 जून होती. म्हणजेच 2025 मध्ये तुमची परीक्षा झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुमचा रिझल्ट आला होता. 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा तुमच्या परीक्षेनंतर जवळजवळ 1.5 महिन्यांनी रिझल्ट आला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी LLB फायर CET ही 8 मेला झालेली आहे आणि आज 9 जून आहे. म्हणजे तब्बल 1 महिना आता उलटून गेलेला आहे. म्हणजे साधारणतः या परीक्षेचा रिझल्ट येण्याचेच हे दिवस आहेत. आता सध्या आपण CETचं पोर्टल जर चेक केलं तर CETच्या पोर्टलवरती PCB CETचा रिझल्ट CET सेलने डिक्लेअर केलेला आहे आणि त्याशिवाय कुठलंही नवीन नोटिफिकेशन फायर LLB साठी अजून तरी दिलेलं नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्सपेक्ट करू शकतो की जसा त्यांनी PCBचा रिझल्ट लावलेला आहे तसाच फायर LLBचा रिझल्ट जो आहे तो याच वीकमध्ये कधीही CET सेल डिक्लेअर करेल. त्यापूर्वी CET सेल तुम्हाला मेसेज करेल, त्यामुळे तुमच्या मेसेजकडे लक्ष असू द्यात, कारण युजली जेवढा वेळ CET सेल या रिझल्टसाठी घेते तो वेळ CET सेलने आता घेतलेला आहे आणि आपला रिझल्ट आता CET सेलकडे ड्यू आहे. त्याच्यामुळे या वीकमध्ये कधीही तुमचा रिझल्ट हा CET सेल डिस्प्ले करू शकते. यापुढे आता आपण कॅप राऊंडची प्रोसेस काय आहे, त्यानंतर कॅप राऊंडचे डॉक्युमेंट्स काय काय असतात ते या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. थोडक्यात ही एक ऑफिशियल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ते विद्यार्थ्यांना सीट अलॉट करतात. विद्यार्थ्यांचे ऍडमिशन मेरिटच्या बेसिसवरती इथे होतात आणि विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होत असताना त्यांचा स्कोर असेल, त्यांना मिळालेला मेरिट लिस्ट मधला रँक असेल, त्यांची कॅटेगरी असेल आणि त्यांनी कुठल्या कॉलेजेसचे प्रेफरन्सेस टाकलेले आहेत, या सर्व गोष्टींच्या आधारे तुम्हाला कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ऍडमिशन दिले जातात. आता मित्रांनो, सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन या कॅप राऊंडसाठी केलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये डॉक्युमेंट अपलोड केले जातात आणि ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. तिसऱ्या स्टेपमध्ये CET सेल एक मेरिट लिस्ट रिलीज करते. चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्स फॉर्म भरावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला सीट अलॉट केली जाते आणि ती सीट अलॉट केल्यानंतर तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या कॅप राऊंड मध्ये एक ऑप्शन फॉर्म असतो आणि तो ऑप्शन फॉर्म म्हणजे थोडक्यात तुमच्या कॉलेजचा असणारा प्रेफरन्स. तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, याच्याविषयी असणारा जो प्रेफरन्स आहे तो तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये द्यावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला हायेस्ट प्रेफरन्सेसचे कॉलेजेस सिलेक्ट करावे लागतात आणि नंतर लोएस्ट प्रेफरन्सेसचे कॉलेजेस सिलेक्ट करता येतात. आता याच्यामध्ये तुम्ही 1 नंबरला जो प्रेफरन्स देताय तो अत्यंत महत्वाचा असतो. त्याविषयी आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. पण जर समजा मला जर ऑप्शन फॉर्म भरायचा असेल आणि मला जर चांगले मार्क्स मिळालेले असतील आणि माझी इच्छा असेल की टॉप 5 कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी मग सुरुवातीला मी काय करेल, GLC मुंबई हा माझा पहिला प्रेफरन्स देईल. त्यानंतर ILS पुणे हा माझा दुसरा प्रेफरन्स देईल.
त्यानंतर मे बी मी रिजवी कॉलेजचा प्रेफरन्स देईल किंवा मग प्रवीण गांधी या कॉलेजचा मी प्रेफरन्स देईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मला जीएलसी मुंबई मिळालं नाही तर मे बी मला ILS मिळेल, ILS मिळालं नाही तर रिजवी मिळेल, रिजवी मिळालं नाही तर प्रवीण गांधी मिळेल. तर अशा पद्धतीने हे प्रेफरन्सेस दिले जातात आणि हे प्रेफरन्सेस देत असताना प्रिव्हियस इयरचा काय ट्रेंड आहे, कशा पद्धतीचा कट ऑफ होता, या सर्व गोष्टींचा विचार करून हे प्रेफरन्सेस दिले जातात. आता हा ऑप्शन फॉर्म फिलअप करत असताना एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षामध्ये असायला हवी. जो तुम्ही ऑप्शन फॉर्म फर्स्ट राऊंडच्या वेळेस फिलअप करत आहात तोच ऑप्शनचा प्रेफरन्स हा सेकंड राऊंड साठी सुद्धा वापरला जातो. एकदा की तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये तुमचे प्रेफरन्सेस दिले, ऑप्शन फॉर्म फिलअप केला, तर सेकंड राऊंडला तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे बदल त्या ऑप्शन्स मध्ये करता येत नाहीत. त्याच्यामुळे प्रेफरन्सेस देत असताना कधीही विचार करून प्रेफरन्सेस देणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालं तर त्याला आपण सीट अलॉट झालं असं म्हणतो आणि हे सीट अलॉटमेंट जे आहे ते झाल्यानंतर आपण काय करायला हवं हे आपण आता पाहूयात. तर ज्या वेळेस सर्वांचे ऑप्शन फॉर्म फिलअप करून होतात त्यावेळेस सीईटी सेल पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट देते. त्यावेळेस तुम्हाला तिथे 3 ऑप्शन असू शकतात. एक तर ऑटो फ्रीज, दुसरं असेल फ्रीज आणि तिसरं असेल बेटरमेंट. तर आता तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच्याविषयी तुम्हाला इथे डिसिजन घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑटो फ्रीज. तर जो प्रेफरन्स तुम्ही 1 नंबरला दिलेला असेल, जर त्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन होत असेल, तुम्हाला जर ते कॉलेज अलॉट झालं असेल तर ते कॉलेज ऑटो फ्रीज केलं जातं. थोडक्यात तुमचं सीट तिथे ऑटोमॅटिकली फ्रीज होतं. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही आणि तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे ऑटो फ्रीज नंतर फ्रीज एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला 1 नंबरचा प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला फ्रीजचं ऑप्शन तिथे दिला जातो. फ्रीज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला 1000 रुपये सीईटीच्या वेबसाईटवरती पे करावे लागतात आणि ती सीट जी आहे ती ऍक्सेप्ट करावी लागते. आता जर तुम्ही ते सीट फ्रीज केलं, 1000 रुपये फीज पे केली, तर तुम्हाला पुढच्या राऊंड्स मध्ये अपियर होता येत नाही आणि मग तुम्ही फ्रीज केलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यानंतर पुढचा एक ऑप्शन आहे बेटरमेंट. आता बेटरमेंट कधी होऊ शकतं, जर तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन सोडून इतर कॉलेजेस अलॉट झाले तर तुम्ही तिथे बेटरमेंटसाठी जाऊ शकता. आता सपोज तुम्ही 5 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला 2 नंबरचं कॉलेज अलॉट झालं. समजा तुम्हाला ILS अलॉट झालं पहिल्या राऊंडमध्ये आणि तुम्हाला अपेक्षा आहे की ऍडमिशन हे जीएलसीला घ्यावं. आता अशा केसमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ILS अलॉट होईल त्यावेळेस तुम्ही ILS बेटरमेंट करून ठेवू शकता आणि नेक्स्ट राऊंडमध्ये जीएलसी साठी पार्टिसिपेट करू शकता. ILS तुम्हाला अलॉट झालं होतं म्हणून सेकंड राऊंडमध्ये फक्त तुम्हाला जीएलसी साठीच चान्स असणार आहे. प्रवीण गांधी, रिजवी किंवा FC साठी तुम्हाला इथे चान्स मिळणार नाही. बेटर कॉलेजसाठीच तिथे बेटरमेंट करायचं असतं. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं असेल त्याच्या वरच्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये अलॉटमेंट मिळायचं असेल तर मिळू शकतं. थोडक्यात तुम्हाला सीटमध्ये इथे अपग्रेड दिला जातो. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज नाहीये, पण ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉट होईल मग ते ऑटो फ्रीज झालं असेल, फ्रीज झालं असेल किंवा तुम्ही बेटरमेंट करत असाल तर तुम्हाला 1000 रुपये फीज ही कंपल्सरी पे करावी लागते. आता ज्यावेळेस तुम्हाला फ्रीज करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला वेबसाईटला लॉग इन करून फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. 1000 रुपये फीज पे करावी लागते आणि त्यानंतरच तुमचं ते कॉलेज फ्रीज किंवा बेटरमेंट करता येतं. अदरवाईज ते सीट तुमच्या हातातून जाऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ऑटो फ्रीज असेल, फ्रीज असेल, बेटरमेंट असेल, या तीनही ऑप्शनसाठी तुम्हाला 1000 रुपये फीज भरल्याशिवाय ते सीट लॉक करता येत नाही. त्यानंतर युजली 3 राऊंड होतात, ज्याच्यामध्ये कॅप राऊंड 1 हा मेन अलॉटमेंट राऊंड असतो, कॅप राऊंड 2 हा बेटरमेंटची अपॉर्च्युनिटीसाठी असतो आणि कॅप राऊंड 3 हा फायनल ऍडमिशनची अपॉर्च्युनिटी देणारा असतो. कॅप राऊंड 3 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन केले नव्हते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स दिला जातो, पण तिथे सीट्स खूप कमी असतात, ऍप्लिकंट जास्त असतात, कॉम्पिटिशन खूप जास्त वाढते आणि ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस हे कमी होत जातात. तर सर्वात सुरुवातीला आपण मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स पाहणार आहोत जे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी असणार आहेत. तर याच्यामध्ये आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, त्याच्यानंतर सिग्नेचर स्कॅन कॉपी, SSCचं मार्कशीट, HSCचं मार्कशीट, डिग्री मार्कशीट, सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म, सीईटीचा स्कोर कार्ड आणि बर्थ किंवा नेटिव्हिटी प्रूफ. आता जे विद्यार्थी 5 इयर LLB देत आहेत अशा विद्यार्थ्यांना डिग्री मार्कशीटची गरज नाहीये, पण इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी इथे असणार आहेत. आता याच डॉक्युमेंट आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सर्वात पहिले आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर याच्यामध्ये तुमचा जो फोटोग्राफ आहे तो
20 ते 50 केबीच्या अराउंड असावा आणि त्याचा फॉर्मॅट हा JPG किंवा JPEG असावा. तसेच तुमची सिग्नेचर ही एक व्हाईट पेपरवरती केलेली असावी. 10 ते 20 केबी दरम्यान त्याची साईज असावी आणि त्याचाही फॉर्मॅट तुम्हाला JPG किंवा JPEG असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या अकॅडमिक डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये SSCचं तुमचं मार्कशीट, त्यानंतर HSCचं म्हणजेच 12वीचं मार्कशीट. जर तुम्ही डिप्लोमा करून आलेला असाल तर तुमचं डिप्लोमाचं मार्कशीट सुद्धा इथे लागणार आहे. आता जे विद्यार्थी 5 इयर LLB ला ऍडमिशन घेत आहे, ऑब्विसली त्यांच्यासाठी डिग्रीचे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्कशीट गरजेचे नाहीयेत. 12वी पर्यंतचे सर्व मार्कशीट त्यांच्याकडे असणं कंपल्सरी आहे. आता जे विद्यार्थी CBSE किंवा ICSE मधून येतात किंवा त्यांचे जे मार्क्स आहेत ते CGPAच्या फॉर्मॅटमध्ये येतात, ग्रेडच्या फॉर्मॅटमध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. आता हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट ज्यावेळेस CET सेल कॅप राऊंडचं ब्रोशर रिलीज करेल त्यासोबत ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट देतात आणि त्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये आपल्याला माहिती इंट्रोड्यूस करावी लागते आणि ते सबमिट करावं लागतं. पुढे आहे CET रिलेटेड डॉक्युमेंट. आता तुम्ही जो CET ला फॉर्म भरला होता तो ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची PDF कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर CET स्कोअर कार्ड जे आहे त्याचीही PDF कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वच्या सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतात. म्हणजे ऑब्विसली तुम्हाला ते PDF फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत. फक्त फोटो आणि सिग्नेचर हा JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये चालेल. त्यानंतर बर्थ आणि नेटिव्हिटी प्रूफसाठी तुमच्याकडे एकतर डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट चालेल. तेही नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा चालेल किंवा कम्युनिटी किंवा नेटिव्हिटी सर्टिफिकेट सुद्धा चालेल. फक्त महत्वाची गोष्ट हीच आहे की तुमच्या त्या सर्टिफिकेटवरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असणं गरजेचं आहे. असं असेल तरच तुमचं ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे असावं. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आत्ता नसेल तर त्याची रिसिप्ट, त्याची पावती सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता. जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर नक्कीच त्याची पावती तुम्हाला अपलोड करून कॅप राऊंडचा फॉर्म भरता येणार आहे. आता OBC, SEBC, VJNT कॅन्डिडेटसाठी काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. आता जे विद्यार्थी VJ, DT, NT, ABCD, OBC, SBC, SEBC या कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असावं. त्याच्यानंतर कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा असावं आणि या 2 सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि त्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2027 पर्यंत असावी. जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमधून येतात त्यांच्याकडे EWS एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असावं आणि त्याची व्हॅलिडिटी ही 2026-27 या इयरची असावी. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स एक्सपायर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट इथे व्हॅलिड धरले जाणार नाहीयेत. त्यानंतर जे विद्यार्थी डिफेन्स कॅटेगरीमधून येतात, DF1, DF2 आणि DF3 मधून जे विद्यार्थी येतात त्यांनी प्रोफॉर्मा C जो आहे तो इथे भरून द्यावा लागतो. त्यानंतर त्यासोबत ॲडिशनल डॉक्युमेंट म्हणजे प्रोफॉर्मा D आणि E, तसेच डोमिसाइल किंवा एम्प्लॉयर सर्टिफिकेट सुद्धा इथे विचारलं जातं. आता हे जे प्रोफॉर्मा आहेत ते कॅप राऊंडच्या ब्रोशरमध्ये दिले जातात आणि तुम्ही ते तिथे फिलअप करून अपलोड करू शकता. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी जे आहेत त्यांच्यासाठी पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असतं. यावेळेस CET सेलने UDID चं कंपल्शन केलं होतं, त्यामुळे PWD सर्टिफिकेट ऐवजी ह्यावेळेस UDID ची गरज तुम्हाला पडणार आहे. ऑब्विसली तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल त्यावेळेस UDID सबमिट केलं असेल, त्यामुळे UDID तुमच्याकडे असेल तर तुम्हाला PWD सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे UDID नाहीये, फक्त PWD सर्टिफिकेट आहे, तर हे सर्टिफिकेट सिव्हिल सर्जन कडनं इश्यू केलेलं असावं, मेडिकल बोर्डने अप्रूव्ह केलेलं असावं आणि त्याच्यामध्ये मिनिमम 40% बेंचमार्क डिसेबिलिटी जी आहे ती मेन्शन असावी, तरच तुम्ही ॲज अ PWD कॅन्डिडेट म्हणून इथे एलिजिबल असाल. जे मायनॉरिटी कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असावं आणि त्यासोबत एकतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच प्रोफॉर्मा O किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं रिलिजन आणि मदर टंग मेन्शन असेल हे सुद्धा चालेल.
पुढे जे ऑर्फन कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडे ऑर्फन सर्टिफिकेट असावं, जे रिजनल डेप्युटी कमिशनरने किंवा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने इश्यू केलेलं असावं. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स आत्ताच तुम्ही रेडी करायला सुरुवात करा, कारण कॅप राऊंडची प्रोसेस ही जून जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आणि याच प्रोसेसमध्ये, याच सर्व स्टेजमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.